नमस्कार मंडळींनो, आज आहे 4 जुलै आणि 3-4 दिवस झाला जाम पाऊस पडते. एवढा पाऊस पडते का तुम्हाला सांगू नाही शकत मी. आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पाहू शकता इकडं वाड्यान आमचे पाणी आलेले आहे. पाणी हो बघा, माहिती आहे ना इकडं पाणी लागल्यावर कुठं पाणी येतंय, डायरेक्ट आमच्या गावामध्ये पाणी येते. पाणी हे बघा कसं डब्बं एवढं सगळं पोवाला लागले पाण्यानं. आता काय सांगू यांना. बाटल्या बघा, बाटल्या टेंबीस कुठे बाटली. एवढा पूर आलाय, गपचूप बसत ते सगळे डाबरे पोवाला लागले ना आमच्या वाड्यानं. आता काय सांगायचं यांना. मुली गावात पाणी भरपूर आलेलं आहे. हा पाणी जास्त आलेलं आहे बघा. गाड्या बाजूला कमी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ढवल्या यांच्या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता आणि भरपूर पाणी गावामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. इकडे पाहू शकताय या पुरामध्ये बारकी पोरं एन्जॉय करतात, पण घरात पाणी गेल्यावर रडणार नंतर. हे बघा गाड्या बिड्या बाजूला काढायला लावलेल्या आहेत. बाजूला वा. यो बघा इकडे वॉटरफॉल पण आलेला आहे. वॉटरफॉल भाईचा वॉटरफॉल, यांच्या वॉटरफॉल मुले इकडे एवढा पाणी साचतो आणि बघा किती पूर येतो आमच्या गावामध्ये. त्यांना सांगितलं वॉटरफॉल बंद करा, आता हे करत नाही. हे बघा भाईचा वॉटरफॉल. आता थोडा वेळ बघा तुम्ही, आता इकडे किती पाणी आहे बघा, नंतर किती पाणी होईल. घरामध्ये काम 25. यांना मजा येते, पण घरवाल्यांची सजा होते, त्यांना माहीत नाही घरात पाणी गेल्यावर. चला पुढे दाखवतो तुम्हाला काय आहे ते अपडेट. मंडळींनो पाहू शकता आमच्या गावाचा बोर्ड गेल्या वर्षी वाहून गेलेला, त्याला मी वाचवला आणि पुन्हा यावर्षी लावलेला आहे. ही बघा आमची विहीर. इथंच मी गेल्या वर्षी पडलो, पाणी दाखवायला गेलो ना. हे बघा इथपर्यंत आहे, याच्या खाली धक्का आहे. डायरेक्ट घुसरलो मी इकडं खाली, माहिती आहे का, गेल्या वर्षी. आणि पाणी पाहू शकताय विहिरीमध्ये एकदम नितळकात, फक्त घाण आहे त्याच्यामध्ये. अरे हो बघ भाई, दाखव. यो बघा हाताला टच होतो विहिरीचा पाणी, हाताला आहे. हो बघा भाई, साधा काम आहे का. आणि विहिरीच्या बाहेर बघा कसा एकदम समुद्र झालेला आहे, समुद्र. हे बघा. तर तुम्हाला विचार पडला यांच्या गावात दरवर्षी पूर कसा येते. आता काय बोलायचं तुम्हाला मंडळींनो. विषय असा आहे का आमच्या गावाला मोठी अशी नदी आहे न, वरून एवढा पाणी पडतो का सांगून फायदा नाही. तो पाणी कुठे जातो, खाडीला जातो. खाडीचं पाणी समुद्राला जातो. जेव्हा समुद्राला भरती येते तोच पाणी उलटा फेकतो. मग नदी पाणी कुठे सोडेल, मग ते अशी शेतामध्ये इकडे तिकडे सोडतो. आणि तो पण पाणी तुडुंब भरला का हा बघा मग डायरेक्ट गावामध्ये पाणी फेकतो. हा बघा ही आता सुरुवात आहे पुराची. आता इथे बघा किती पाणी आहे. एवढा आहे ना, अर्ध्या 1 तासामध्ये तुम्ही पाहणार तर गुडघ्याच्या वर पाणी असेल इकडेच. आणि नवीन गाडी घेतल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. हा फॉर्च्युनर घेऊन ये इकडून. GR एडिशनची फॉर्च्युनर आपल्याला ऑफरोडिंग नाही काय बोलतात, वॉटर क्रॉसिंग करताना दिसणार आहे थोड्याच टायमामध्ये. पाहू शकता ही बघा वॉटर क्रॉसिंग रिक्षा. प्रणित काय बोलतो तू, एवढा पाणी पडतोय. आमच्या गावामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे. पाहू शकता अजून अर्धा तास पडला तर मोरी गावामध्ये भरपूर पाणी येईल. अशा तऱ्हेने ऑलरेडी पाणी आलेलं आहे, याच्यात डबल पाणी येईल. जर असंच पाणी पडत राहिला तर हा बघा पाणी थांबायचं काय नाव नाही घेत. चला आता तुम्हाला पुढचा पूर दाखवतो भाई. उत्कर्षांचा घर बुडलाय, मी असं ऐकलंय. पाहू शकताय तुम्ही. हो बघा किती पाणी पडत आहे आणि किती पाणी उतरत आहे तो शेतांमध्ये. आणि या साईडला आमचं ग्राउंड पण बुडलेलं आहे, जुनं यंगस्टारचं ग्राउंड. आणि आमची नेट पण बुडलेली आहे बाबा, काय बोलायचं आता.
ना आता थोडेच टायमान अंकितांच्या घराम पाण्याची जाण्याची शक्यता. हे बघा पाहू शकता मंडळींनी, तो पुढे यंगस्टरचा ग्राउंड पूर्ण बुडलेला आहे आमचा जुनावाला. आणि पाणी बघा कुठपर्यंत आलेलं आहे. आणि इकडे बघा किती बाकी आहे तो घरामध्ये पाणी जाण्यासाठी. आणि इकडे आमची गावची मंडळी. आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी पूर आलेलं आहे. प्रत्येकजण आपण पाहू शकतोय. आमच्या घराघरामध्ये पाणी जातोय. सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण लवकरात लवकर बाहेर निघावं. आपले काय सामान असावे ते आपण बाहेर काढावे. हीच नम्र आणि एकमेकांना मदतीचा हात द्यावा. हो बघा इकडे कसं पाणी उतरतोय. अजून अर्धा तास पाऊस जोरदार पडला तर वाटते यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाईल. हो बघा पोपट घेऊन चालले त्याच्या घरी ठेवायला. तर पाहू शकता या गाल्यामध्ये सर्व अंकितांच्या घराचं सामान काढून ठेवलेलं आहे. भरपूर मेहनत घेतलेली आहे आपले गावच्या पोरांनी. बघा इकडे आहे तिकडे आहे. तो आपले गावदेवीचं डोंगर बघा तुम्ही कसा पाण्याने एकदम लपलेला आहे. एवढा जोरदार पाऊस पडतोय ते बघा तुम्ही. चला आता गावामध्ये पण अजून गेलो नाही आपण, या साईडलाच बघतोय. अरे इकडं पण पाणी येते ना रे. चला तिकडं पाणी बघा तुम्हाला दाखवतो. चला या साईडला पण पाणी येते. तर रस्ता आहे म्हणून दाखवतो तुम्हाला. आणि या साईडला पाहू शकता आमच्या मोरेगावचा बोधवाडा, त्याला पण मागून पाणी लागलेलं आहे. आणि इथे पण घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. हे बघा किती पायऱ्या राहिल्यात बघा तुम्हीच. 1 2 3 पायऱ्यांचा खेळ आहे फक्त. आणि डायरेक्ट घरामध्ये पाणी. आणि इकडनं पुढे त्या साईडला आमची नेटमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो ते पण सर्व बुडलेलं आहे. हा बघा किती सारा पाणी आलेला आहे तो नदीचा अख्ख्या गावामध्ये. हे तर बॅक साईड तुम्हाला दाखवली आमच्या गावाची. आता फ्रंट साईड पण तुम्हाला दाखवतो थोड्याच टायमामध्ये. आणि मंडळींनो पाहू शकता ही आमची गावची शाळा. आणि इकडे पण पाणी भरलेलं आहे. हो बघा आता इथं सुरुवात आहे जी तुम्हाला दाखवतो मी. सुरुवात आहे बघा. काय रे मरीज एकटाच करतोस तो इकडं शाळा बघायला आलाच काय. हे बघा भरपूर पाणी पण साचलेलं आहे शाळेमध्ये. अरे छत्री अटकली र. चला आता तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो आमच्या गावची कशी भरलेली आहे ती. तो बघा स्कूटीवाला कसं चालले सुसाट. सांगून फायदा नाही त्याला बाई. चढवली वरती गाडी. चल. आणि पाहू शकताय एवढ्या हाईटवर गाडी ठेवून सुद्धा इकडे बांधून ठेवायला लागलेली आहे गाडी आपल्याला. ही बघा एकदम दोरी बिरी बांधून. अरे दगड ते साईडला पाहिजे. प्रेशर इथून जाल. तुम्ही उलट्या साईडला दगड लावला आहे. इकडे पण सेफ्टी घेतली रशी बांधून. साधा काम आहे का. गेल्या वर्षी तर डेंजर काम झालेला. गेल्या वर्षात तुझी सेफ्टी आता. काय 2 शब्द हेमंता बोलणार तुम्ही. पाऊस भरपूर जोरात आहे आणि रात्रीपासून भरपूर जोरात पाऊस पडतो. रेड अलर्ट दिलेला आहे. तर पूर येणारच होता. आणि आपल्या गावामध्ये परंपरानुसार दरवर्षी पूर येतो. आणि आता इथे बघू शकतो इथे पाणी आलेलं आहे. आणि थोड्या वेळानंतर तो पाणी घरामध्ये पण जाण्याची शक्यता आहे. कारण वरचा पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहा. बाकी काय काळजी घ्या काळजी घ्या. नाही एक मागची व्हिडिओ काढली मी. हे बघा प्राणी सुद्धा पाण्याचा आनंद घेत आहेत. आमचे गेल्या वर्षी आमचे कालूची पित्र गेलेली म्हणून आम्ही बांधून ठेवला त्याला या वर्षी. हे बघा पाणी चेकिंगला. भाव्या द्या आम्ही आता तुमच्याकडे चाललोय पाहणी करायला. इकडे आम्ही पाहणी केलेली आहे. आता आम्ही चाललो फ्रंट साईडला. या साईडला मोरेगावचे आपले मदतीला धावून येणारे मित्रमंडळ याच्या त्याच्या घरामध्ये जाऊन सर्वांची मदत करत असतात. ही आपली मंडळी. अजून त्याची मदत करायची वेळ आलेली नाही. त्याच्यामुळे पाहणी चालू आहे सध्या. पाहणी आता जाऊन बघूया कसा काय माहोल आहे तो आपल्या पुलावर. आता आपण आलो आपल्या घराजवळ. आमचं घर
आणि आता आपण आलो योगी मासाल यांच्या घराजवळ. दरवर्षी त्यांच्या घरामध्ये पाणी, दरवर्षी. हे बघा, या वर्षी पण एकदम तुडुंब पाणी भरलेलं आहे आणि हा पाणी इथपर्यंत आलेला आहे. पण गेल्या वर्षी त्यांनी घर बांधल्यामुळे गेल्या वर्षीपासून पाणी जात नाही त्यांच्या घरामध्ये. हे बघा, दोघांनी बंगले बांधलेले आहेत त्याच्यामुळे. आणि आता आपण फ्रंट साईडला पोचलेलो आहोत. हे आमच्या हेमंताचं घर, ते बघा आतमध्ये पाणी गेलेलं आहे. आणि इकडे सुद्धा 3 पायऱ्या बाकी आहेत घरामध्ये जाण्यासाठी पाणी. हे बघा ट्रान्सफॉर्मर, बाबा याच्यापासून लांब राहावं लागेल आपल्याला. तर बोले तर काम 25 होगा. आणि आमची पोरं चालली ना तर पुलाव होती बघा. आणि हा पाणी पाहू शकता तुम्ही किती जोरदार येत आहे. आणि आता आम्ही पण पुलावर चाललोय जरा पाहण्यासाठी, निरीक्षण कसं काय आहे ते. आणि पाणी बघा, पाण्याला प्रेशर बघा किती येतोय. हे बघा, समजेल तुम्हाला प्रेशर पाण्याचा. आणि तिकडे आमच्या देवीच्या इकडे सर्व बुडलेलं आहे. ही बघा इंडस्ट्री पण बुडलेली आहे. आणि ते कोण खतरो के खिलाडी आहेत काय माहीत नाही. ते बघा, ही खतरो के खिलाडी पाहू शकता तुम्ही. पाण्याचा आनंद घेत आहे तिकडून ते. म्हणजे आमच्या गावचं मंदिर, एंट्री पॉईंटचं. आणि बघा एकदम 1-2 इंचाचा गॅप राहिला फक्त पाणी जायला. आणि लुक तर बघा ना भाई कसं दिसते मंदिराचा. एक नंबर ना, साधा कामच नाही भाई. हे बघा आमच्या मोरीगावची आणबान शान, आमच्या मोरीगावची नदी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एकदम तुडुंबपणे एकदम वाहत आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा पुलामध्ये आणि पाण्यामध्ये किती गॅप आहे तो. लेवल बाय लेवल एकदम. ही बघा, चेक करो बाबियो, नजारा देखो नजारा. इकडे पण पाणी गेलेलं आहे घरामध्ये. साईडला समोर पाहू शकताय खतरो के खिलाडी बाईक घेऊन येत आहे पाण्यामधून. वा भाई वा, दाद द्यायला लागेल त्यांची. ही बघा, हो भैया काय झालं. हा, आणि आता या साईडला पाहू शकता, कालच व्हिडिओ टाकलेली मी. फक्त किती 4 का 5 पायऱ्या बाकी होत्या आणि आजच हे बघा. चेक करो पाणी, चेक करो भाई साहब. या साईडला पण पाहू शकता तुम्ही. लेवल बाय लेवल पाणी वाहत आहे, लेवल बाय लेवल. मंडळींनो पाहू शकता, चार्जिंगची गाडी घेऊन इथे डोंगरीपाड्याची पोरं एवढे पाण्याशी आलेले आहेत. पण आता ती चालले इथून डायरेक्ट डोंगरीपाड्याला. चल ने चल बघू, चल पाण्याची नाही गाडी. आवडे पाण्याशी आलो. ये पाण्याची नाही ना, 2 फिरायला आमच्या. चल मला नाही दिसलास. हो समजलं गेलं एकदा आणलेला माल. तर मंडळी, हा आमचा मोरीगावचा विसर्जन घाट. आणि इकडे पण सर्व पाणीच पाणी झालेलं आहे. हे बघा, फुल पाणी, फुल पाणी. असा आमच्या गावामध्ये नजारा असतो पावसाळ्यामध्ये. आणि तिकडे त्या साईडला पाहू शकताय नदी कसं पाणी फेकत आहे बघा बाहेर. आणि तुम्ही सांगता पूर कसा येतो तुमच्याकडे. हे असा येतो. हे बघा, पाणी फेकतो मग असा आजूबाजूला पाणी साचतो, मग तो गावामध्ये जातो. आणि आजूबाजूची मंडळी अशी येते एन्जॉय करण्यासाठी. बघा, आजूबाजू गाववाले पण मंडळी येतात निरीक्षण करण्यासाठी कसं पाणी भरतो, काय करतो. आणि तिकडे बघा कसं एकदम जोरदार पाणी वाहतोय. पाहायला जेवढं सुंदर वाटतं तेवढंच खतरनाक पण आहे. कारण ज्याच्या घरामध्ये पाणी जातो त्याची हालत खराब होऊन जाते एकदम. काय बोलायचं मंडळी. काय जतीन, कसं वाटतंय तुला ही नदी. 1 नंबर, काम फिट. एवढी नदी तुडुंब. हा, हे डायलॉग बरोबर आहे. थोड्या टायमानं आमची गाववाल्यांची जिरणार आहे. गावान पाणी जाल तसं तसं. प्रेशर पाहू शकता तुम्ही इकडे. हे बघा, इकडे मेन नदी आहे असं वाटतं. इथून पण नदीच आहे. बघा पाणी किती जोरदार वाहतंय.
आणि गेल्या वर्षी मी आमच्या कालूला घेऊन फिरत होतो, तसा भाव्यादा त्याचे कालूला घेऊन फिरते. काय सांगायचं बघ किती भिजलाय तो. रेनकोट पण नाही घातलास तुम्ही त्याला यार. मग तुम्ही रेनकोट का घातला नाही त्याला? भाई पैसे दे, गोप्रोचं मी टाकतो त्याच्यात. गेला वाहून तर पैसे दे मला. भाई आमच्या तिकडे त्या साईडला बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. नाही त्यांची माणसं आले, त्यांची माणसं पाहण्यासाठी कधी बुडलेत का काय. ती सेफ आहेत पण यांना काय माहिती नाही ना, म्हणून हे चाललेले गाडी घेऊन. अरे गाडी घेऊन गेलं त्यांची गाडी तरी राहील का? गाडी सगळं वाहून जातील. तरी पण तो ब्लॅक टी शर्टमध्ये आहे, येऊ बघा येऊ. याला सांगतो का जाऊ नको, तरी पण तो काय ऐकत नाही. ही आताच पाण्याशी एवढे आली, छाती एवढं पाणी आहे तरी तो ऐकत नाही. त्याला काय सांगायचं, त्याला समजवले. आता बघू काय करते तू. पाहू शकताय किती पाणी येतो ते बघा. ही बाहेरची लोक येतात, यांना माहिती नाही काही नाही, यांना सांगून ना समजत नाही. मग वाहून गेल्यावर सांगतात का वाहून गेली. आता काय बोलायचं यांना. त्याला समजवलेलं आहे त्यांना. आता बघू, त्यांना सांगितलं का तुमची माणसं सेफ आहेत तिकडे. आता बघू काय करतील त्यांच्यावर आहे. बाकी आपण काय बोलू नाही शकत. जिकडे तिकडे सर्व पाणी भरलेलं आहे. हे बघा सर्वांनी गाड्या, जिकडे उंच जागा असेल तिकडे भरपूर लावलेल्या आहेत. हे बघा आमच्या घरी तर जत्रा भरली, जत्रा निसते गाड्यांची. इकडे पण बघा, या बघा कशा गाड्या लावलेल्या आहेत. आता आमच्या घरी किती गाड्या लावल्या तुम्हाला दाखवतो, त्याला जत्रा दाखवतो. यो बघा, यो एक टेम्पो, यो एक टेम्पो, इकडं गाडी, या 3 बाईक इकडे, ही एक बाईक, त्या तिकडे गाड्या. त्या सांगून फायदा नाही. पाणी कमी झाला पण आता, पहिला जास्त होता पण आता कमी झाला पाणी. लाडू बघ कसा धावते. अरे 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 परत जा, परत जा धावत, परत जा, सुसाट जा. अशी पोरं मजा करत असताना आमच्या गावची पूर आल्यावर. हे बघा कमी झाला, पाणी कमी झाला बाई. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, विरारवरनं आम्ही थेट माणसं बोलवले आहेत पुराचं निरीक्षण करण्यासाठी. आणि विरारवरनं आलं खोटी. हे बघ पाणी कमी झालेलं आहे. हा कमी झाला. पहिला तिकडे पाणी होतं, आता इकडे. नारळवाल्या माणसाची आज गरज नाही लागली विरारवाल्या माणसासमोर. चला बघूया कसं काय. आमच्या गावचे जेनजी बॉईज, जेनजी. हे बघा मस्ती चालले जेनजी बॉईजची. तेजस स्पॉटिफायला फॉलो करा. हे रोनाल्डो, रोनाल्डो. हाव 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 हाव. ओ रायडर रायडर रायडर. ओ रायडर गेलो, रायडर. टेम्पो जाम लांब आहे. शपथ. यो बघ भाई, खतरो के खिलाडी, खतरो के खिलाडी. भाई साधा काम आहे का याचा. भाई रोनाल्डो, रोनाल्डो. हा झू कर, झू कर, जोऱ्यान कर, झू. ओ भाई साहब, साधा काम आहे का.
भाई यावर्षी खतरो के खिलाडी वाढलेत आमच्याकडे, गाड्या जोरदार येतात. तो बघा त्यांनी काढली इथून गाडी, त्या साईडला बघा रिक्षा आलेली आहे, रिक्षा सुसाट. ती बघा भाई, सांगून फायदा नाही. ए राजूदा बाजूला हो ना. राजूदाने व्ह्यू खराब केला रे रिक्षाचा, काय सांगायचा. आला चला जाऊया आता पुढच्या ठिकाणी. तर चला मंडळी, दुपारचे 1 वाजले. आता आलोय घरी, मस्तपैकी जेवतो आणि झोपतो आणि व्हिडिओ इकडेच थांबवतो. आणि आपला जेवणाचा मेनू असा आहे मस्तपैकी. चला जेवतो आणि सर्वांना बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.